महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदुहृदय सम्राट माझे आद्यदेव शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदरांजली वाहून, आपल्या सर्वांच्या माणसात कैलासवासी सौभाग्यवती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नतमस्तक होऊन माझ्या सकट अनेकांना कोविडमधून वाचवणारे मराठी माणसाचे मानबिंदू, प्रखर हिंदुत्ववादी परंतु सर्व धर्मीयांवर प्रेम करणारे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कैवारी या शहराचा, संभाजीनगर शहराचा मोठा विकास करण्याचा ज्यांनी ध्येय मानलं होता ते शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून, आदित्य ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून, ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी आपण सकाळी 9 वाजता टीव्ही पाहतो आणि जे ह्या सगळ्या बदमाशांना उत्तर देतात, मी करतो भाषण करतो असे दैनिक सामनाचे कार्यकारी प्रमुख, त्याचप्रमाणे संपूर्णपणे त्या ठिकाणी समस्या मांडणारे, भाषण करणारे असे खासदार संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते इथे, त्याचप्रमाणे इथे म्हणून सरदेसाईजी आले, आमचे एकनिष्ठ आमदार, 5 आमदार गद्दार झाले, फुटले, त्यांचा मी सगळं गठ्ठा आणलेला होता, 5 मिनिटात सगळं संपवणार मी. पण आज या ठिकाणी उपस्थित उदयसिंगजी, इतर मान्यवर सगळे उपस्थित, तन्वणीजी आहेत, अंबादाजी आहेत, त्याच्यानंतर मग बाकी दुसरे सर्व मान्यवर आहेत, उपस्थित बंधू आणि भगिनी मातांनो, आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठं चैतन्य निर्माण केलं माननीय उद्धवजींनी आणि सगळीकडे भाषणं सुरू झालेले, लोकांची जनसंवाद सुरू झाला की काय काय नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती खूप मोठी डाऊन आहे आणि ती डाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये त्या ठिकाणी जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये, खून खराबा बाकी काय काय साहेब बोलतील पुढे, सगळे पक्ष फोडण्याचं काम ज्यांचं चालू आहे, हे अशा पक्ष फोडणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आपण सरळ केलं पाहिजे. म्हणूनच मी या ठिकाणी सांगतो, पक्ष फोडण्यामध्ये त्या ठिकाणी आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं, मोठ्या पदावर नेमलं, अनेकांना नेमलं, अनेकांना त्या ठिकाणी मोठ्या संधी दिल्या, पण ज्यांना संधी दिली त्यांनी गद्दारी केली. त्यात गद्दार 1 नंबरचा गद्दार असेल तर त्या ठिकाणी शिंदे, दुसरा जर असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं आलेले, आणि सगळे दोघांनी मिळून सगळे आपला पक्ष फोडला. तरी मान्य उद्धवजी डगमगले नाही, आम्ही सर्व एकनिष्ठ साहेब तुमच्या पाठीशी आहेत, संपूर्णपणे त्या ठिकाणी जोरदारपणे त्या ठिकाणी आम्ही सपोर्ट करतोय आणि बदलाई घेण्याचं राजकारण त्या ठिकाणी आमचं नाही त्यांचं आहे, पण त्यांना सरळ करावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं, हे जे इतके गद्दार झाले त्यामध्ये सत्तार नावाचा प्राणी आहे. तुम्हाला एक सांगतो मी, 106 दिवस त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते त्यांना तुम्ही आतमध्ये ठेवला, पण 1700 पानाचं निवेदन त्या ईडीला आणि बाकी सगळं त्या ठिकाणी ईडी असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल, इन्कम सगळं त्यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा या लोकांनी त्या काही केलं नाही. आणि म्हणून मला सांगायचं की मी 1700 पान दाखवतो, हा रिपोर्ट त्या ठिकाणी ईडीला सपोर्ट केलेला आहे. आज फक्त काही नसताना ईडी तुम्ही त्या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्यावर टाकता, पण इतकं त्या ठिकाणी देऊन सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काही केलं नाही. भारतीय जनता पार्टीचा एक माणूस या ठिकाणी बसलेला आहे गृहमंत्र्याचा, आणि तो नोंद करत आहे किती आले, काय आले, कोण आहे, काय भाषण करता म्हणून. त्यांना चॅलेंज आहे, या सगळ्या या ईडी तुम्ही त्या 17वर लावणार की नाही, 17वर तुम्हाला लावावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं की साहेबांचं भाषण करायचं म्हणून मी लवकर आटपतो, पण तो या ठिकाणी सांगतो, तो एक माणूस त्या ठिकाणी इथे दारूची दुकान उघडायला लागला होता. 1200-1300 दारूची दुकानं उघडल्या, 12-13 दारूची दुकानं उघडल्या. 4 दिवसापूर्वी
गंगापूर तालुक्यामध्ये शेंदूरवाद्याला दारूची दुकान उघडली, उद्घाटन तेच करतात. तुम्ही कोणत्याने कशा प्रकारे दारू पाचता लोकांना, मतदारांना एका ठिकाणी म्हणतात खैरेने काय केलं, मेलं काय केलं, मी हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिरं बांधले, बाकी सर्व धर्मीयांना मदत केली, मी त्या ठिकाणी एक सप्ते केले, मी ते काम केलं, मी दारूची दुकान नाही उघडले. भुमरेया, दारूची दुकान नाही उघडली, तू दारूची दुकान उघड, लोकांना पास काही कर, तुझं त्या ठिकाणी भलं होणार नाही. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोन तुम्हाला सांगायचं, एक त्याकडे वैजापूरचा तो त्याने एका महिलेवर, त्याच्याच भाऊजाईवर त्या ठिकाणी अत्याचार केला, तरी पोलिसांनी काही केलं नाही. असं अनेक जण, एक जण रोज बडबड करतो, 72व्या मजल्यावर जाऊन बसला तो. अरे कोरामुळे तुम्ही त्या ठिकाणी मोठे झालात, पण तुम्ही हे सगळं करता. मला या ठिकाणी सांगायचं पोलिसांना सुद्धा, तुम्ही त्या भुमरेचं ऐकून या ठिकाणी आम्हाला बाहेर सभा नाही येऊ दिली, आज या ठिकाणी तुम्ही सभा करता. कोण पालकमंत्री, मी पण पालकमंत्री होतोय जिल्ह्याचा, सगळ्यांना मदत केलेली आहे. पण तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर ऐकत असेल तर पहा, माननीय उद्धवजी आहे इथे, काही दिवसानंतर उद्धवजी मुख्यमंत्री बनणार, आम्ही सगळे सत्ताधारी होऊ, त्यावेळी तुमचं काय करू आम्ही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, इतक्या आज माननीय उद्धवजींनी आपल्या शहरासाठी काय नाही केलं. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ भाषण न करता फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, की या लोकांचा कसा समाचार घ्यायचा. तो इम्तियाज जलील त्यांनी काय केलं असेल, त्यांनी ते एका बँकेचा, आदर्श बँकेचा घोटाळा काढला आणि मोठे मोठे आंदोलन केलं. ते कोणासाठी काढलं मामा, आपण सगळे कागद घेऊन त्या ठिकाणी विभागीय आयुक्ताला सीपीना दिले, त्याच्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे काही लोक आले, मुख्यमंत्र्यांनी आम्ही जे बोललो तेच ते बोलले, जे काही होते ते अमाऊंट जे होता तो अमाऊंट सुद्धा त्या ठिकाणी कोणी घ्यायलाच तयार नाही, तर काय करणार. पण या ठिकाणी तो येऊन हे करतो, त्याचा इम्तियाज जलीलचा त्याने जो भ्रष्टाचारी माणूस आहे, संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे गेला तर नाहीच, दारूचे धंदे, दारूवाल्याकडे पैसे, गुटखावाल्याकडे पैसे, हे सगळे प्रकार त्याचे. आणि म्हणून आता ह्या बँकेवाल्यांना फसवायचं. अरे या बँकेमध्ये सगळ्यात जास्त पैसा कोणाचा असेल तर इम्तियाज जलीलच्या माणसांचा आहे, ते त्यांचे मित्र आहे. म्हणून चाललं मी हिंदूंना सांगतो, तुम्ही रडू नका, आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण तुम्ही त्या ठिकाणी हे म्हणता की इम्तियाज जलीलने केलं, तुम्ही का नाही केलं. अरे आम्ही जे केलं ते इम्तियाज जलीलने पण नाही केलं, आम्ही सगळी इन्क्वायरी काढली. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो, एक चौथा राज्यमंत्री फक्त घोषणा करतो, मी असं केलं, मी ते हे आणतो, ते कोणाला तरी पैसे मला सांगा, प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळालं कोणाला सांगा, हात वर करा, मग गोष्टी करतो तो. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, माननीय उद्धवजी ठाकरे बरोबर, ठाकरे साहेबांच्या सोबतच आपण राहू, त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व बोलू. आणि जबरदस्तपणे आपण जी पहिली ताकद होती आपली संभाजीनगरची, हा गड माननीय बाळासाहेबांचा आहे, शिवसेना प्रमुखांचा गड आहे. अनेक जण येतात काय कसं काय चाललं, बा तुम्ही हा गड कोणाचा आहे, आणि हा गड शिवसेना प्रमुखांचा आहे, आता माननीय उद्धवजींचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की तुम्हाला सर्वांना सांगतो, ताकद आता उभी करू. मामा आपण सगळे, तो अनिल तिथे बसला, या भागात तुम्ही काय केलं होतं लहानपणी, आता तसं आपल्याला करावं लागेल जर यांनी आगाऊपणा केला. आणि मी पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सांगेन, तुम्ही जर पालकमंत्र्यांचं ऐकायला लागले तर त्यांचे इतके लफडे असतात, त्या ठिकाणी तुम्ही काहीच करत नाही, मग आम्हाला कोर्टात तरी जावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ न बोलता, माननीय उद्धवजींनी आपल्या इथे खूप मदत केली. मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 100 कोटी रुपये दिले. आता हे त्याचा वापर हे स्वतः करू लागले. मी या ठिकाणी सांगेल की फक्त पैसा साहेबांनी दिलेला, आदित्य साहेबांनी दिलेला, आणि ते मजा मारायला लागले. ते म्हणता नाही आम्ही आणला. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना घाबरायचं नाही, आपण शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहे, जबरदस्तपणे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे, त्यासाठी तयार राहा, एवढीच विनंती करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.